श्री गणेश जयंती। श्री गणेश जयंती, ज्याला विघ्नहर्ता श्री गणेशाची जयंती म्हणूनही ओळखले जाते, हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हा सण प्रतिवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो, जो साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो। या दिवशी श्री गणेशाचा जन्म होऊन त्याच्या दर्शनासाठी विविध प्रकारे पूजा केली जाते। गणेश जयंतीला गणेश चतुर्थी म्हणतात। श्री गणेशाची पूजा भारतात आणि विविध देशांमध्ये मोठ्या धूमधामने केली जाते। गणेश पूजा आरंभाच्या दिवशी लोक घराघरात किंवा सार्वजनिक स्थळी गणेशाची मूर्ती आणतात आणि त्या मूर्तीची पूजा व आराधना करतात। श्री गणेशाचे विविध रूपे जैसे विघ्नहर्ता, सिद्धिविनायक, गणपती बाप्पा हे सर्व प्रमुख पंढरपूर व पंढरपूरच्या सिद्धिविनायक गणेशाचे रूप असतात। गणेश जयंती दिवशी लोक घराघरात विविध प्रकारच्या लाडू आणि चहावैकल्याद्वारे भोजन आणि भजन आयोजित करतात। विशेषतः श्री गणेशाच्या पूजेच्या मध्यभागी गणेश स्तोत्र वाचन व गणेश चालीसा सादर करणे महत्त्वाचे मानले जाते। वरद चतुर्थी। वरद चतुर्थी हा एक अत्यंत पवित्र सण आहे, जो सत्तेच्या, शांतीच्या आणि कल्याणाच्या इष्टकामनांसाठी आहे। हा सण चतुर्थीच्या तिथीत साजरा होतो, ज्याला विविध ठिकाणी पुंडलिक चतुर्थी अथवा वरद चतुर्थी म्हणून ओळखले जाते। वरद चतुर्थीची पूजा व्रत म्हणून केली जाते आणि विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये ह्या सणाचे महत्त्व आहे। वरद चतुर्थीला गणेश पूजेच्या संदर्भात विशेष पूजाविधी, व्रत, वाचन आणि मंत्रोच्चार केले जातात। यामध्ये सिद्धिविनायक पूजा, विघ्नहर्ता संप्रदायात समर्पित मंत्रोच्चार किंवा शंकराचार्य वाचन यांचा समावेश होतो। यामध्ये महत्त्वाचे म्हणजे वरदा ह्या देवतेची विशेष पूजा केली जाते। वरदा ह्या मंत्राचा महत्त्वपूर्ण व्रत विशेषतः गणेश व्रत कर्त्यांद्वारे केला जातो। गणेशाच्या विविध रूपाची पूजा। गणेश जयंती आणि वरद चतुर्थी सणावर विविध प्रकारांची पूजा केली जाते। गणेशाच्या विविध रूपांना समर्पित केलेले मंत्र आणि पूजा विधी विविध पद्धतीने पारंपरिक असतात। यामध्ये विघ्नहर्ता, सिद्धिविनायक, गणेश चालीसा, गणेश स्तोत्र यांचा समावेश होतो। प्रत्येक रूपासाठी वेगवेगळी पूजा विधी, मंत्र व ध्यान केले जातात। गणेशाच्या पूजा विधी। गणेश जयंती आणि वरद चतुर्थीच्या वेळी भक्त श्री गणेशाची पूजा विविध प्रकारे करतात। घरात पूजा करण्यासाठी काही साहित्य आवश्यक असते। सर्वप्रथम गणेश मूर्ती हवी असते। मूर्तीने सजवलेले मंडप किंवा मंडप असावा लागतो। हे मंडप एकत्र करून त्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा केली जाते। पूजा विधीमध्ये मुख्यतः पुजारी वा साधक व्यक्ती विविध पूजेच्या विधींचा समावेश करतो। मंत्र, पुष्प, धूप, तेल वगैरे अर्पण केले जातात। याच दरम्यान गणेश अष्टकश्लोक वाचले जातात। नांदी, अप्सरा, भोग आणि अन्न प्रसाद। गणेश पूजा विधीमध्ये नांदी या व्रताची विशेष महत्त्व आहे। नांदी म्हणजे आपल्या देवतेस समर्पित अशी एक विशेष याचिका होय। त्याला भोग किंवा कळा असू शकते। कळा म्हणजे पद्धतीने रांधलेली विशिष्ट खाद्य पदार्थ आणि भोग म्हणजे विविध स्नानांसह अर्पण केलेला चंवर। वरील सर्व माहितीमध्ये गणेश पूजा व वरद चतुर्थी साजरा करण्याच्या पद्धतीवर विचार केले जातात। त्या अनुषंगाने पूजा विधी, मंत्रोच्चार, भोग समर्पण यांचा प्रमुख उद्देश भगवान श्री गणेश आणि वरद चतुर्थीला आदर देणे आहे।